आम्ही ज्यावेळेस जरांगे पाटलांच्याकडे गेलो त्यावेळेस जरांगे पाटील म्हणले मी तुम्हाला एका अटीवरती परमिशन देतो, ज्यावेळेस कोणत्याही जातीत जन्माला आलेला हा योद्धाच असतो आणि त्या योद्ध्याला संघर्ष हा अटळ असतो. ती पूर्ण स्क्रिप्ट आम्हाला जरांगे पाटलांनी दिली. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीला जे येणार आहे, पण आपल्या येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की समाजामध्ये कोणतरी मनोज जरांगे पाटील होते. आंतरवली सराटीपासून जरांगे पाटलांच्या घरापासून संपूर्ण राज्यासह देशामध्ये जे नाव गाजतंय ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याच जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या संपूर्ण चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहेत, मुख्य कलाकार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या संपूर्ण चित्रपटाबद्दल. छत्रपती संभाजीनगरकरांना माझा मानाचा जयशिवराय. आज या ठिकाणी येण्याचा अनुषंग, मी तसा मूळचा चित्रपट अभिनेताच आहे. याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले, पण आता येणाऱ्या 14 जून 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा, ज्या व्यक्तीने समाजासाठी एवढं पणाला लावलं, समाजासाठी जे व्यक्तिमत्व एवढं करतंय आणि ज्या व्यक्तिमत्वाने बलाढ्यांनाही घाम फोडला आणि एवढा मोठा लढा उभा केला आणि त्या लढ्याचं रूपांतर अख्ख्या देशात गेलं, ते व्यक्तिमत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांना माहिती. पण जरांगे पाटलांना आपण सगळे लाठीचार्जच्या नंतर ओळखायला लागलो आणि काही लोकांनी असं उठवलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले. पण जरांगे पाटलांचा लाठीचार्जचा पूर्वीचा जो संघर्ष आहे तो महाभयंकर संघर्ष आहे. त्यांचं यश त्या संघर्षापुढे खूप छोटे आहे आणि हा संघर्ष लोकांना अजून माहिती नाही. हा संघर्ष आणि हा लढा कसा उभा केला आणि जरांगे पाटलांना हे सगळं करावं का वाटलं आणि जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी एवढा लढा उभा का केला, ह्या सगळ्या गोष्टी अजून राज्याच्या पुढे आलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राज्याच्या पुढं येणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी घराघरात जाणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा मराठी सिनेमा बनवला आणि त्या सिनेमामध्ये मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका निभावली. स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या महान व्यक्तीवरती सिनेमा निघतो, तिथंच एक भाग्य मानावं लागेल आपल्या राज्याचं, समाजाचं. आणि त्या सिनेमात त्यांची भूमिका मला करण्याची संधी मिळते, इथं माझं महान भाग्य मानावं लागेल. आज संभाजीनगरमध्ये येण्याचा अनुषंग असं की आम्ही त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. सिनेमा कंप्लीट झालेला आहे, अगदी 5-6 दिवसावरती रिलीजला आला आहे. राज्यभर आमचा प्रमोशन दौरा झाला. मुंबईपासून ते आम्ही नागपूर नाही तर नागपूरच्या पुढे भंडाऱ्यापर्यंत गेलो आणि प्रत्येक तालुक्यात फिरलो. समाजाच्या बांधवांना भेटलो, काही दुसऱ्या बांधवांना भेटलो. कारण हा सिनेमा बनवत असताना आम्ही ज्यावेळेस जरांगे पाटलांच्याकडे गेलो त्यावेळेस जरांगे पाटील म्हणले मी तुम्हाला एका अटीवरती परमिशन देतो. म्हटलं काय, तर माझा सिनेमा राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघितला पाहिजे. ह्या अटीवरती त्यांनी परवानगी दिली. सिनेमा आम्ही सगळ्या जाती धर्मातली लोक बघतील असा केला. त्याच्यामुळे सिनेमाचं टायटलच ठेवलं संघर्ष योद्धा. प्रत्येक योद्धा ज्यावेळेस कोणत्याही जातीत जन्माला आलेला हा योद्धाच असतो आणि त्या योद्ध्याला संघर्ष हा अटळ असतो. पण तो संघर्ष कसा करावा, तो संघर्ष आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला सिनेमातून दाखवायचे. पण हा संघर्ष लोकांना बघावा लागेल आणि संघर्ष जर बघायचा असेल तर येणाऱ्या 14 जूनला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमाच बघावा लागेल. कारण की या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण स्क्रिप्ट आम्हाला जरांगे पाटलांनी दिली. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीला जे येणार आहे ते खरं वास्तव आणि बिलकुल मॉडिफाय केलेलं काहीच नसणार आहे. जशाच्या तसं हे राज्याच्या पुढे येणार आहे. आणि आपण आज असं म्हणू शकतो की जरांगे पाटलांना आम्ही बघतोय, संघर्ष जाणून घेऊ शकतो, पिक्चरची काय गरज आहे. पण ह्या सिनेमातून आपल्याला राज्याला तर संघर्ष दाखवायचा आहे, पण आपल्या येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की समाजामध्ये कोणतरी मनोज जरांगे पाटील होते. त्यांनी एवढा मोठा लढा उभा केला आणि एवढं मोठं आपल्यासाठी त्यांनी नेतृत्व केलं, हे आपल्याला आज माहिती आहे. पण येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला जर ह्या गोष्टी अजरामर ठेवायच्या असल्या तर एकच माध्यम होतं, ते चित्रपट माध्यम. तो सिनेमा आता बनलेला आहे. ह्याच्यामध्ये मी स्वतः तर आहेच, माझ्याबरोबर आता उपस्थित आमच्या सिनेमाचे लेखक निर्माते गोवर्धन आबा उपस्थित आहेत, श्यामभाऊ तारक उपस्थित आहेत, ज्यांची सिनेमामध्ये भूमिका आहे आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालं ते सचिन हावळे पाटील उपस्थित आहेत, सुवर्णताई उपस्थित आहेत. सगळ्यांच्या राज्यातल्या सगळ्या समाजाचे मला आभार व्यक्त करायचे, कारण आम्ही प्रमोशनला फिरत असताना आम्हाला सगळ्या समाजातून सहकार्य झालं, सगळ्या समाजातून आमचं स्वागत करण्यात आलं. जसं जरांगे पाटलांचं स्वागत हे सगळ्या समाजातून करण्यात आलं, त्याच पद्धतीने आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ज्यावेळेस आम्ही प्रमोशनला फिरतो त्यावेळेस एवढा रिस्पॉन्स भेटेल की आम्ही विचारही केला नव्हता. पण ज्यावेळेस ॲक्च्युली उतरलो त्यावेळेस आम्हाला अक्षरशः 10-5 किलोमीटर लोक अडवायला लागली, सत्कार करायला लागली, हलग्या लावून स्वागत करायला लागली, फटाकड्या वाजवायला लागली. हे जे प्रेम दिसलं हे जरांगे पाटलांवरती प्रेम आहे. त्याचं श्रेय आम्ही कधीच घेणार नाही, ते आदरणीय जरांगे पाटलांचंच प्रेम आहे. फक्त आम्ही निमित्त मात्र ठरलो की तो सिनेमा बनवणं हे आमच्या हातून घडलं, त्यांची भूमिका करणं हे माझ्या हातून घडलं. पण राज्याच्या पुढं स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांचा संघर्ष हा मला राज्याच्या पुढे दाखवता येतोय, माझ्या भूमिकेतून मला दाखवता येतो. तिथंच मी स्वतःचा विजय समजतो आणि मी
संभाजीनगरकरांना आणि राज्याला एकच सांगेल की ज्यावेळेस आपण सिनेमा बघताल त्यावेळेस तुम्हाला थिएटरमध्ये असं वाटेल की जरांगे पाटीलच ऍक्टिंग करतात का काय, एवढा सुंदर अभिनय करण्याचा प्रयत्न केला. त्या सिनेमात मोहन जोशी आहेत, सागर कारंडे आहे, संदीप पाठक आहे, सुरभी हांडे आहे, सोमनाथ अवघडे आहेत, तो नाळ सिनेमातला लहान मुलगा श्रीनिवास पोकळे आहेत, कलाकार मोठे आहेत, गायक मोठे आहेत, अजय गोगावले वगैरे आहे, आदर्श शिंदे आहे. आणि ह्या सिनेमाची कदाचित भारतातली पहिली अशी बायोग्राफी असेल की ए टू झेड जेवढे लोकेशन आहेत ते सगळे खरे वापरले. आंतरवली सराटीपासून जरांगे पाटलांच्या घरापासून ते उर्वरित 10 वर्ष त्यांनी जिथं आंदोलन केलं, जिथं मोर्चा केला, जिथं आमरण उपोषण केलं, तीच गावं निवडली आम्ही. म्हणजे पहिली अशी बायोग्राफी की सगळे लोकेशन खरे, कुठलाही असं सेटअप वगैरे तयार केला नाही. बिलकुल नाही. आणि जरांगे पाटलांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर पूर्णपणे होत्या. कारण हे सांगायला आनंद होतो की आपण जे बघतो सध्याचं चित्र आंतरवली सराटी, ज्या आसनावरती आदरणीय जरांगे पाटील बसतात त्या आसनावर राज्यातले नाही तर देशातले खूप VIP त्यांना भेटायला आले, पण ते जरांगे पाटलांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून गेले. पण जरांगे पाटलांच्या स्वतःच्या जागेवर जर त्यांच्यानंतर कोणाला बसण्याचा मान मिळाला असेल तो मला मिळाला. स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि एवढ्या सुंदर सिनेमातून राज्याला काहीतरी देण्याचं आमच्या माध्यमातून प्रयत्न होतो, इथेही स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो. खूप सुंदर सिनेमा झालाय. कारण समाजामध्ये आपण बघतो की तुम्ही असो, आम्ही असो किंवा कुणीही असो, माणूस संघर्ष नक्की करतो पण तो स्वतःसाठी करतो. पण समाजामध्ये असा कोणतरी कोहिनूर हिरा होता की तो माणूस समाजासाठी संघर्ष करत होता आणि ते अखेर सत्य पुढे आले जरांगे पाटलांच्या रूपाने. आणि हाच संघर्ष तळागाळापर्यंत जावा, हा संघर्ष अजरामर राहावा म्हणून आम्ही सिनेमा बनवला. त्याच्यामुळे मला संभाजीनगरकरांना पुन्हा एकदा विनंती करायची की मराठवाड्यामधलं संभाजीनगर एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, महत्त्वपूर्ण जिल्हा मानला जातो. त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये कमीत कमी 2 महिने तरी हा सिनेमा चालेल अशी मी चालावा असं मला समाजाला विनंती करायची. आणि हा सिनेमा सगळ्याच जाती धर्मातले लोक बघतील. त्याच्यामुळे मला सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना सांगायचे की आपण सगळ्यांनी बघा. काहीतरी हा सिनेमा म्हणता येणार नाही, एक क्रांती म्हणावं लागेल, एक विचार म्हणावं लागेल आणि एक संघर्ष म्हणावं लागेल. आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे, फक्त चित्रपटाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे.